एकेकाळी महाराज ह्या सगळ्या परिसरातून वावरत असतील, म्हणजे वावरत होते आणि तिथे आत्ता आपण वावरतोय. सो ही जी फिलिंग मला जी हिट झाली ना, ती खूप म्हणजे ती सतत माझ्या डोक्यात रिकॉल होते की अरे हे सगळं बजबजलेलं असायचं. इथे व्यापारी असायचे, सगळे मावळे असायचे आणि ते काय म्हणतात एक तुम्ही एक असे अचानकची 300 वर्ष मागे जाता त्या दगडाला हात लावल्या असा एक फील येतो तिथे. नमस्कार, राष्ट्रीय मराठी शोबसमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण कमळीला भेटलो आहे, पण नेहमीसारखं तिच्या सेटवर नाही तर एका वेगळ्या ठिकाणी भेटलो आहे. ते ठिकाण कुठलं आहे त्याविषयी कमळीच सांगेल. कमळी, आपण कुठे आहोत हे तू सांग तुझ्या प्रेक्षकांना. नमस्कार. आज आम्ही रायगडावरती शूट करतोय आणि हा एक वेगळाच अनुभव आम्ही सगळेच अनुभवतोय. मुळातच आपल्या मालिका विश्वात पहिल्यांदाच कुठली तरी मालिका कुठल्या तरी गडावरती जाऊन शूट करते, त्यामुळे ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी. मला मालिकेचा प्रोमो आजही आठवतो आहे, जेव्हा तू शिवस्तुती केली होती. शिवस्तुती ते रायगडावरती शूट करणं हे अभिनेत्री म्हणून तुझ्यासाठी किती भाग्याचं आहे? खूप 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 म्हणजे मी विचारही नाही केला या गोष्टीचा की असं काहीतरी घडेल. कारण म्हणजे प्रोमोपासून म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्यावरती लहानपणापासूनच महाराजांचे संस्कार आपल्या घरी होत राहतात. पण या मालिकेपासून मी खूप जास्त खोल त्यांच्याबद्दल अभ्यास सुरू झाला माझा, किंवा त्यांच्याजवळ जाते असं मला वाटतं. आणि त्यामुळे खूपच म्हणजे मी नाही सांगू शकत आता काय वाटतंय मला, इतकं कमाल वाटतंय. माझ्यासोबत ऋषी आहे. ऋषी, रायगडावरती शूट करणं हे प्रत्येकाचं म्हणजे रायगडावरती येणं हेच मुळात भाग्याचं आहे. इथे पाय लागणं आणि तुला तर शूट करायची संधी मिळाली आज. छान वाटतंय खरंच, कारण ही वास्तू अशी आहे की ह्या वास्तूमध्येच एक काळी महाराज स्वतः किंवा त्यांचे मावळे, त्यांची फॅमिली हे सगळे इथूनच ह्याच गडावरती वावरले आहेत आणि आम्हाला त्याच वास्तूमध्ये वावरायला मिळतं आहे, आमची कला सादर करायला मिळते. सो हे खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि खूप छान वाटतं आहे त्याबद्दल. या शिवजयंती विशेष हा जो भाग असणार आहे, याच्यातलं एक आणखीन वैशिष्ट्य म्हणजे इथे पोवाडा सादर होणार आहे. महाराजांचं कार्य ज्या लोककला प्रकारातनं जगापुढे पोहोचलं तो म्हणजे आपला महाराष्ट्राच्या लोककलेतला पोवाडा, आणि तोही इथे सादर होणार आहे. आज तुम्ही हे सगळं खूप एन्जॉय करताय, तर हा पोवाडा सादर करताना नेमकी तुमच्या मनात काय भावना होती दोघांच्याही? नाही, अंगावर काटा होता पूर्ण वेळ. आम्ही ते रिहर्सल करतानाच ज्यांनी तो एक थाप दिली आणि डप आणि संबळ आणि सगळं वाजायला लागलं, आमच्या अंगात असं एकदम वेड असं सुरू झालं होतं आणि खूप असं अंगावर काटा आला होता ते सगळं ऐकून. कारण की तो फॉर्मच इतका सुंदर आहे. हो, खूप अट्रॅक्टिव्ह आहे. त्यामुळे खूप खूप कमाल वाटत होतं. त्यामुळे अजून एनर्जीने, म्हणजे जितकं आम्ही थकलो आहे किंवा जितकं ऊन लागतं ते सगळं विसरून गेलो आहे आम्ही आता. खूप छान वाटलं आणि म्हणजे लोकांच्या प्रतिक्रियेवरनं ते अजून तुम्हाला कळेलच की जेव्हा आम्ही रिहर्सल करत होतो तेव्हासुद्धा आजूबाजूची लोकं थांबून ते ऐकायला थांबली होती. आम्ही 2-3 वेळा त्याची रिहर्सल केली, ते 2-3 वेळासुद्धा ते पुन्हा ते ऐकायला थांबले होते. सो दॅट शोज की ती कला किती अट्रॅक्टिव्ह आहे, ते किती ऐकायला छान वाटतं. सो आणि आय एम शुअर तुम्हाला एपिसोडमध्ये बघतानासुद्धा ती तितकीच मजा येईल. कमळी या मालिकेला खूप प्रेम मिळतं आहे, हे आपण टेलिव्हिजनवरती किंवा TRPच्या शर्यतीत आपण पाहतोच. पण आज रायगडावरती आम्ही शूट सुरू असताना बघतो आहे, इथला प्रत्येक प्रेक्षक तुम्हाला येऊन भेटतो आहे, तुमचं कौतुक करतो. ही भावना प्रत्यक्ष अनुभवणं दोघांसाठी किती महत्त्वाचं आहे? मी मगाशीच म्हणत होते की आम्ही काम करत असतो, आम्हाला सोशल मीडिया थ्रू किंवा मेसेजेस, DM, फेसबुक सगळीकडून आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया कळत असतात. पण असं प्रत्यक्षात प्रेक्षकांसमोर जाणं आणि आमचं शूट सुरू असताना त्यांनी येऊन आम्हाला सांगणं की आम्हाला तुमची मालिका खूप आवडते, किंवा त्यांनी हे वाक्य म्हणणं की आमची मुलं लहान तुमची मालिका बघितल्याशिवाय झोपत नाही, ही खूपच वेगळी फिलिंग आहे आमच्यासाठी. कारण की त्यातही ती मोठी जबाबदारी असं मला वाटतं, आणि ते आम्ही हळूहळू आमच्या सीन्स थ्रू फुलवायचा प्रयत्न करतो आहे.
खूप छान वाटतंय. म्हणजे नाटकात जसं आपल्याला लाईव्ह टाळ्या किंवा प्रतिसाद लाईव्ह बघायला मिळतो, तसं इथे आम्हाला एखाद्या सीनला हे सगळं झाल्यानंतर मग ऑडियन्स कौतुक करतात, टाळ्या वाजवतात. सो असं तसावाला एक आम्हाला फील इथे मिळतं. आणि एस्पेशली हे सगळं आम्ही सीन्समध्ये सुद्धा रायगडाबद्दल, महाराजांबद्दल बोलतो आहे. आणि मी त्याच वास्तूत उभे होत, लोकही त्यासाठीच आली आहेत आणि त्यांनासुद्धा ते ऐकायला छान वाटतं आहे. सो ह्या सगळ्यातनं आम्हाला ऑलरेडी एक पहिला फर्स्ट रिस्पॉन्स मिळाला आहे की हे एपिसोड्स किती छान होणार आहेत आणि किती छान ॲप्रिशिएट होणार आहेत ऑडियन्सकडनं. याचं पहिलं ॲप्रिसिएशन आम्हाला ऑलरेडी इथेच मिळालं आहे. कमळी, नेमकं काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ते आता तुझ्याकडनं ऐकायचं. मी एवढंच सांगेन की 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला तुम्हाला शिवजयंती स्पेशल एपिसोड बघायला मिळणार आहे. आणि यात आम्ही रायगडावरती का आलो आहे, म्हणजे सीन्समधूनही बऱ्याच गोष्टी बघायला मिळणारच आहेत, पण कॅरेक्टर्स म्हणून काय गोष्ट फुलणार आहे पुढे हे तुम्हाला बघायला मिळणार आहे, एवढं मी सांगू शकते. खूप गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये बांधलेल्या आहेत. आता पोवाड्याचं तुम्ही बघितलंच, पण त्या व्यतिरिक्तसुद्धा अनेक गोष्टी आम्ही केलेल्या आहेत एपिसोड्समध्ये, ज्या बघायला तुम्हाला खरंच खूप आवडेल. मी आता सगळ्या गोष्टी रिव्हील नाही करत, पण आय एम व्हेरी शुअर की हे सगळे एपिसोड्स तुम्ही खूप एन्जॉय कराल. सो नक्की बघा. जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही 2 दिवस झाले इथे शूट करता, या 2 दिवसात अनेक अनुभव तुम्हाला आले असतील. असा दोघांसाठी कुठला महत्त्वाचा अनुभव आहे की जो इथून जाताना घेऊन जाणार आहे? मगाशी निखिल म्हणाला ना की एकेकाळी महाराज ह्या सगळ्या परिसरातून वावरत असतील, म्हणजे वावरत होते आणि तिथे आत्ता आपण वावरतोय. सो ही जी फिलिंग मला जी हिट झाली ना, ती खूप, म्हणजे ती सतत माझ्या डोक्यात रिकॉल होते की अरे हो हो हो, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. म्हणजे बाजारपेठेत तुम्ही जर का गेला असाल रायगडावरच्या, तर तिथे जे चौथरे आहेत ते तिकडे असं एक जनरल त्या दगडाला हात लावून बघा तरी तुम्हाला एक जाणवेल की एक काळ होता जेव्हा हे सगळं बसबसलेलं असायचं. इथे व्यापारी असायचे, सगळे मावळे असायचे आणि ते काय म्हणतात, एक तुम्ही एक असे अचानकची 300 वर्ष मागे जाता त्या दगडाला हात लावल्या असा एक फील येतो तिथे. तुम्हा दोघांना एक खूप खूप शुभेच्छा. मला असं वाटतं जाता जाता महाराजांचा जयघोष तुझ्याकडून व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो.